डोंबिवलीमध्ये एका सोसायटीत लिफ्टच्या वीज बिलावरून शेजाऱ्यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण केली। रात्री लिफ्ट बंद ठेवण्याच्या कारणावरून हा वाद झालाय। या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला असून पोलिसांनी दोन्ही गटावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत। मिसिंग लिंकच्या ब्रिजवर 3 कारचा भीषण अपघात झाला। पुणे लेनवरील केबल ब्रिजवर ही घटना घडली। यात कोणालाही दुखापत झालेली नाही। फॉर्च्युनर कारनं अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात झाला। संभाजीनगरच्या वैजापूर तहसील कार्यालयामध्ये रस्त्याच्या सुनावणीसाठी तहसीलदार वेळेत न आल्यामुळे शेतकऱ्यांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि यामुळे संतप्त कर्मचाऱ्यानं मोबाईल हिसकावून शेतकऱ्याचा गळा पकडल्याचा आरोप आहे। यानंतर शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। वाशिमच्या केनवडमध्ये साईजी पेट्रोल पंपावर रात्री कर्मचारी झोपलेले असताना एका चोरानं पेट्रोल चोरलं। चोराला नोझल बंद करता न आल्यामुळे पेट्रोल खाली सांडलं। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जून रोजी होणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये पुराव्यासाठी सादर केलेल्या लॅपटॉपवर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला, तर विष्णू चाटेच्या जेल ट्रान्सफर अर्जावर देखील न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद झालेला आहे। उत्तर महाराष्ट्रातील गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये एसआयटी न्यायालयामध्ये 15 ते 18 हजार पानांचं भव्य असं दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। नाशिकमधील या बनावट कागदपत्राप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे। आता तब्बल 900 संशयितांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे। सांगलीच्या विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये 4 महिन्यांच्या चिमुकलीचा लसीकरणानंतर काही तासातच मृत्यू झाला। रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी म्हणून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। नागपूर धर्मांतरण प्रकरणातील तिसरा आरोपी मौलाना अद्याप फरार असून पोलिसांनी छिंदवाड्यातील शोध पथक जे आहे ते यावेळेसही रिकाम्या हाताने परतलेलं आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अयाज मदार आणि अमीन शेख यांची कोठडी संपत असल्यामुळे न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल। तसंच कथित धर्मांतरणाची चित्रफित रेकॉर्ड करणाऱ्या महिलेचा जबाबही नोंदवला जाणार आहे। पुण्यातील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलच्या शिक्षकांच्या संपामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या दालनातच शाळा भरवून आंदोलन केलेलं आहे। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी उपसंचालकांनी 20 तारखेला शाळा प्रशासन आणि शिक्षकांची तातडीची बैठक बोलावलेली आहे। बिग बॉस फेम कॉमेडियन प्रणीत मोरे आणि हिमांशू जांगरा यांच्या अडचणीत वाढ झाली। एका शोमधील 370 रुपयांची बिर्याणी आणि महिलेबाबतच्या वादग्रस्त विधानाची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आणि यामुळे गुरुग्राम पोलिसांनी दोघांविरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज रोखण्यासाठी 22 ते 24 जून दरम्यान पुरातत्व विभागातर्फे रासायनिक लेपन केलं जाणार आहे। मात्र याला मंदिर महासंघानं तीव्र विरोध केला। रासायनिकऐवजी नैसर्गिक लेपन न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। वाशिम येथील 15 दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। हे वारकरी 40 दिवसांमध्ये 400 किलोमीटरचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरीमध्ये पोहोचणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे 15,000 हेक्टरवरील धूळ पेरणी धोक्यात आली। मागील 15 दिवसात केवळ 21 मिलीमीटर पाऊस झालाय। कडक उन्हामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं, त्यामुळे दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी आणि इंद्रायणीवाडी इथं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। विहिरी कोरड्या पडल्यामुळे महिलांना अंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। एका बोरवेलच्या गळतीतून पाणी भरण्याची वेळ आली आहे। तत्काळ टँकर सुरू करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। नाशिक शहरामध्ये जून आणि जुलै महिन्यात दर शनिवारी
पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 23% इतकाच तर पाणीसाठा आहे, तर शहराला पाणी पुरवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 33%च पाणीसाठा शिल्लक असल्यानं महापालिकेनं हा पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे। नाशिकमध्ये मान्सून लांबल्यामुळे धरणं आटलेली आहेत। पाणी कपातीचं संकट गडद झालंय। गंगापूर धरणात केवळ 33% पाणीसाठा असून तो 13 ऑगस्टपर्यंत पुरेल। पाणी पुरवण्यासाठी पुढील आठवड्यापासून शहरात एक दिवस पाणी कपात होण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे सिंचनासाठी पाणी देणार नसल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केलं आहे। किमान 40% पाणीसाठा धरणात होत नाही तोपर्यंत सिंचनासाठी पाणी देणार नाही असा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। पुण्यात एका दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयाविरोधात पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काँग्रेसच्या गटनेत्यांनी आंदोलन केलं। यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी हातात हंडे घेऊन सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाचा जोरदार निषेध नोंदवला आहे। तर बुलढाण्याच्या मलकापुरात पाणी टंचाईमुळे महिलांनी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढला। 15 दिवसांनी फक्त 1 तास पाणी मिळत असल्यानं नागरिकांचा संयम सुटला। नियमित कर भरूनही 36 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण सुरू आहे। संतप्त महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना घेरून प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। सोलापुरातील मंद्रुप इथं ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतोय। जलवाहिनी फुटल्यामुळे अनेक दिवस बंद असलेला पाणी पुरवठा आता सुरू झालेला आहे। तरीही दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं असून लवकरात लवकर शुद्ध पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। बीडच्या केजजवळील विशाल डेअरीवर एफडीएनं मोठी छापेमारी केली। डेअरीमध्ये प्रचंड अस्वच्छता आणि नियमांचं सर्रास उल्लंघन आढळल्यामुळे परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। तसंच भेसळीच्या संशयावरून खवा, वनस्पती तूप यांसह 6,68,000चे अन्नपदार्थ जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये छापील कागदात वडापाव आणि खाद्यपदार्थ गुंडाळून देणाऱ्या 26 विक्रेत्यांवर एफडीएनं कारवाई केली। त्यांच्याकडून 1,51,000चा दंड वसूल करण्यात आलाय। गरम आणि तेलकट पदार्थांमुळे कागदाची शाई अन्नात मिसळणं आरोग्यासाठी धोकादायक असल्यानं ही बंदी घालण्यात आलेली आहे। संभाजीनगरमधील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणात पीएसआय एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मिक बनगेंना निलंबित करण्यात आलेला आहे। प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं पीएसआय नागरगोजेला अटक केलेली आहे। पोलीस अधीक्षकांनी बोरसे कुटुंबियांची भेट घेऊन 8 जणांचे जबाब नोंदवले आहेत। अकोल्यातील काटी गावात अंत्यसंस्कारानंतर राख सावटताना स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रथेचा संशयित प्रकार उघडकीस आला। एका जिवंत व्यक्तीच्या फोटोसह पूजा साहित्य, लिंबू आणि अंडी तिथं आढळून आली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील चौकशी सुरू केली आहे। साताऱ्यातील कराड तालुक्यात कृष्णा नदीमध्ये शेवाळ वाढल्यानं पाणी दूषित झालेलं आहे। यामुळे कोणतीही रोगराई पसरलेली नाही असं उपविभागीय अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट केलं। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका। बंधाऱ्याचे दरवाजे उघडल्यामुळे नदीत शेवाळ मिसळलं आता ते कमी होत असल्याची माहिती प्रदूषण महामंडळानं दिलेली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून धुळ्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली। सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी पूर्तता करावी अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। बुलढाण्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी एका शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवत
हा सगळा प्रकार हाणून पाडला। कर्जमुक्तीच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा तीव्र निषेध केलेला आहे। कर्जमुक्तीसाठी म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन आणखी आक्रमक झालंय। बुलढाण्याच्या जळगाव जामोद इथं संतप्त शेतकरी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढले होते। चिखली तालुक्यातल्या उदयनगरात आंदोलक पाण्याच्या उंच टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी करत होते। अमरावतीमध्ये शेतकरी संघटनेनं सरकारच्या धोरणांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अटींशिवाय सरसकट कर्जमाफीची मागणी यावेळेस करण्यात आली। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्ध्याच्या वायगाव उपकेंद्रात वाढीव वीज बिलं आणि स्मार्ट मीटर विरोधात ग्रामस्थांनी वीज बिलांची होळी करत तीव्र आंदोलन केलेलं आहे। महावितरणच्या मनमानी कारभाराचा आरोप करत जुने मीटर पुन्हा न बसवल्यास वीज बिल न भरण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। पुण्यामध्ये काँग्रेसनं स्मार्ट मीटर सक्ती विरोधात महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। अदानींची तिजोरी भरण्यासाठी म्हणून फडणवीस सरकारनं ही सक्ती केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे। हे मीटर सर्वसामान्यांची लूट करणारं आहे असं देखील यावेळेस काँग्रेसनं म्हटलं। आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीमध्ये आंबेडकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। माजी न्यायमूर्ती बद्दर समितीचा अहवाल रद्द करून उपवर्गीकरणाचा घाट यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा यावेळी नेत्यांनी दिलेला आहे। पुण्याच्या उंटरीमधील युरो स्कूल समोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक नोटा उधळून तीव्र आंदोलन केलं। आरटी अंतर्गत मोफत प्रवेशासाठी शाळेनं पालकांकडून 50,000 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप मनसेनं केला आणि या लाचखोरी विरोधात शाळा प्रशासनाला जाब विचारत निवेदन देण्यात आलंय। पंढरपुरात शरद पवार पक्षानं भाजपच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं। पक्षाच्या आंदोलनाची थट्टा करणाऱ्या भाजप नेत्यांचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। यावेळी संतप्त आंदोलकांनी भाजपच्या विरोधी निषेधाचे बॅनर पायानं तुडवून तीव्र संताप व्यक्त केला आहे।